हॅलो 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 विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सर्व? मजेत? तर विद्यार्थी मित्रांनो, एक गुड न्यूज आलेली आहे आणि ही गुड न्यूज आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून. तर त्यांनी जे 2025 जे एक्झाम कॅलेंडर असतं ते रिलीज केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती पडेल की कोणती एक्झाम कधी आहेत आणि त्याच्या अकॉर्डिंग आपण आपली प्रिपरेशन करू शकतो, बरोबर? तर हा जो कंप्लीट टाइम टेबल आहे किंवा टेंटेटिव्ह जे एक्झाम डेट्स आहेत त्याला आपण या व्हिडिओ थ्रू बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सो दॅट तुम्हाला माहित पडेल की तुम्ही कोणत्या लेवल आणि कोणत्या परीक्षेची प्रिपरेशन करत आहात, ती परीक्षा कधी होणार आहेत आणि त्याचे जे पण डेट्स वगैरे आहेत ते सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओ थ्रू मिळून जाईल. ओके, तर जी सर्वात अगोदरची एक्झाम होणार आहेत ती आहेत जेएसए. जेएसए ची जेएसए एलडी जेएसए एलडीसी ग्रेड लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ही येतं तुमच्या एसएससीच्या आतमध्ये. ही ओनली फॉर डीओपीटी आहे. याच्यामध्ये टियर 1 आणि फेज हा आपला दिला आहे. त्यानंतर डेट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट कधी येणार, अप्लिकेशन कधी क्लोज होणार आणि डेट और मंथ ऑफ एक्झाम कधी आहे. या प्रकारे यांनी दिला आहे एक फॉर्मॅट. सिरियल नंबर आहे, नेम ऑफ एक्झामिनेशन कोणती एक्झाम आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ फेजेस किती आहेत, डेट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट कधी येणार, क्लोजिंग डेट आणि कधी होणार एक्झाम. ही आहे फर्स्ट एक्झाम पेपर 1 कॉमन कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन 20 फेब्रुवारी 2025 ला. क्लोजिंग डेट आहे 20 मार्च 2025 आणि एक्झाम डेट राहील एप्रिल और मे 2025 मध्ये. सेकंड एक्झाम जी आहे जी इम्पॉर्टंट आहे एसएससी यूडीसी ग्रेड लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. ही सुद्धा पेपर 1 मध्येच होणार आहे, पेपर 1 फेज मध्ये. याची जी ऍडव्हर्टाइजमेंट निघणार आहे ती 6 मार्चला. अप्लिकेशन तुम्ही भरू शकता 26 मार्च पर्यंत म्हणजे 20 दिवस. एप्रिल मे मध्ये याचा सुद्धा पेपर होणार. एएसओ ग्रेड लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन पेपर 1 कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन याचा होईल. नंतर 20 मार्चला याची नोटिफिकेशन निघणार आणि 9 एप्रिल पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. एक्झाम होणार आहे एप्रिल मे मध्ये. त्यानंतर सिलेक्शन पोस्ट एक्झामिनेशन फेज 1 2025 ही आहे नेक्स्ट एक्झामिनेशन. 16 एप्रिल 2025 पासून फॉर्म भरणं सुरू होतील. 15 मे पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. जवळपास एक महिना आहे. जून जुलै मध्ये याचा पेपर होणार. त्यानंतर आहे कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन ज्याची आपण खूप जास्त प्रिपरेशन करत असतो. सीजीएल ज्याला आपण म्हणतो कंबाईन ग्रॅज्युएट लेवल. याचा जो टियर 1 पेपर असतो आपल्याला माहित आहे हा पेपर 2 मध्ये असतो, प्रिलिमिनरी आणि मेन्स. दॅट इज टियर 1 आणि टियर 2. टियर 1 बद्दल इन्फॉर्मेशन इथे आहे. याची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही 22 एप्रिलला येणार आणि 21 मे पर्यंत तुम्ही अप्लिकेशन भरू शकता, फॉर्म भरू शकता. एक महिना याचा फॉर्म अप्लिकेशन चालत असतो. जून जुलै मध्ये याचा टेंटेटिव्ह डेट दिली आहे, जून जुलै मध्ये याचा पेपर होणार. त्यानंतर आहे सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस. नेक्स्ट जे आहे ती आहे सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस. ही सुद्धा एक मोठी पोस्ट असतं आणि याचे सुद्धा खूप चांगले अप्लिकेशन येतात. दिल्ली पोलीस मध्ये लागायचं खूप लोकांचं स्वप्न सुद्धा आहे. दिल्ली पोलीस अँड सेंट्रल आर्म पोलीस फोर्स एक्झामिनेशन 16 मे 2025 ला याची नोटिफिकेशन येणार. 14 जून पर्यंत तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरू शकता. एक महिना याला सुद्धा मिळेल. जुलै ऑगस्ट मध्ये याचे एक्झाम होईल. नंतर आहे सेकंड इम्पॉर्टंट जे मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम आहे आफ्टर सीजीएल ती असं तुमचा सीएचएसएल जी 12वी बेस 12 बेसिसवर एक्झामिनेशन होतं. याचा जो टियर 1 एक्झामिनेशनचा जो फंडा असतो किंवा जे आहे अप्लिकेशन कधी होणार 27 मे ला. कधीपर्यंत भरू शकतो 25 जून पर्यंत. एक महिना याला सुद्धा मिळेल. जुलै ऑगस्ट मध्ये याचा टियर 1 एक्झामिनेशन होणार. हे जे तुम्हाला दिलं आहे हे एक्झामिनेशन या तारखेचं आहे म्हणजे फर्स्ट राऊंडचं. त्यानंतर अगेन एक दुसरी आहे ती आहे एमटीएस हवालदार जे रिसेंटलीच निघाली होती. ही तुमची एक्झाम 10 बेसिसवर राहतं. याचा जो कंबाईन कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन फर्स्ट राऊंड आहे तो सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार. 26 जून पासून अप्लिकेशन सुरू होणार आणि 25 जुलै पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. एक महिना याला सुद्धा मिळेल. हे जे 3 इम्पॉर्टंट एक्झामिनेशन असतात प्रत्येक वर्षी जे आपण सीजीएल ला प्रिपेअर करत असताना किंवा सीएचएस प्रिपेअर करतात किंवा एमटीएस प्रिपेअर करत असतात, हे 3 एक्झामिनेशन वर तुमचा फोकस असायला पाहिजे.
ज्यांचं स्टेनोग्राफी झालं आहे ते हे देऊ शकतात. स्टेनोग्राफरच्या सी आणि डी ग्रेड एक्झामिनेशन 29 जुलै 2025 पासून अप्लिकेशन सुरू होणार आणि 21 ऑगस्ट पर्यंत अप्लिकेशन तुम्ही फॉर्म भरू शकता. जवळपास 20 ते 25 दिवस या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मिळतात. नंतर आहे ज्युनियर इंजिनियर, जे पण आपले बहीण भाऊ आहेत इंजिनिअरिंगचे, ज्यांचे इंजिनिअरिंग झालं आहे, ज्यांचा डिप्लोमा झाला आहे, पॉलिटेक्निक झाला आहे, तर त्यांच्यासाठी एक नोटिफिकेशन राहतात इम्पॉर्टंट. ही सुद्धा आहे सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल कोर ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग, सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल यांचा जो पेपर होणार फर्स्ट राऊंड तो होणार ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये. 5 ऑगस्ट 2025 ला याचे फॉर्म भरणं सुरू होतील आणि 28 ऑगस्ट पर्यंत तुम्ही याचे फॉर्म भरू शकता. जवळपास 25 दिवसाचा कालावधी मिळतो या फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतरची जी नेक्स्ट पोस्ट आहे मित्रांनो ती आहे हिंदी ट्रान्सलेटरची. ही जी नेक्स्ट पोस्ट आहे ती आहे हिंदी ट्रान्सलेटरची. याचा जो पेपर होईल टियर 1 एक्झामिनेशन हे होणार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये. 26 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑलराईट, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. नंतर कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल आणि फिमेल इन दिल्ली पोलीस, याचा जो फर्स्ट राऊंड जो आहे हा होणार नोव्हेंबर-डिसेंबर 25 मध्ये. 2 सप्टेंबर पासून 1 ऑक्टोबर म्हणजे 1 मंथ तुम्हाला मिळेल हा कम्प्लीट फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतरची जी नेक्स्ट पोस्ट आहे आपल्याकडे ते आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हर मेल इन दिल्ली पोलीस. 19 सप्टेंबर 2025 टू 12 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही याचे फॉर्म भरू शकता. नोव्हेंबर-डिसेंबर हे होईल, नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये याची एक एक्झामिनेशन तुमची येईल. नंतर आहे हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल, नंतर हेड कॉन्स्टेबल, देन ग्रेड सी डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम स्टेनोग्राफी, हे एक इम्पॉर्टंट एक्झामिनेशन आहे. 30 ऑक्टोबर पासून फॉर्म भरणं सुरू होते. 19 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. पेपर 1 जो राहील हा याचा पेपर 1 राहील जानेवारी ते फेब्रुवारी 2026 मध्ये. सेंट्रल आर्म फोर्स ही सुद्धा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असतं. सेंट्रल आर्म फोर्सची ज्याच्यामध्ये NIA, SSF, रायफलमॅन, आसाम रायफल एक्झामिनेशन, याचा जो CBE फर्स्ट राऊंड जो आहे हा मार्च-एप्रिल 2026 मध्ये होईल. थोडा वेळ आहे याला. 11 नोव्हेंबर पासून फॉर्म भरणं सुरू होतील. 15 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आणि देन हे अदर जे आपण सुरुवातीला डिस्कस केलं होतं त्याच एक्झाम. ठीक आहे. तर दिस इज ऑल अबाउट SSC कॅलेंडर. नुकतंच काल परवा आलं होतं कॅलेंडर. तर मला वाटलं की तुमच्यासाठी एक चांगलं राहील की तुम्हाला आयडिया असायला पाहिजे की जे SSCचे जे नवीन आता वॅकन्सीज निघणार आहेत तर ते जे आपले 3 एक्झामिनेशन आहेत ज्याला आपण प्रिपेअर करतो चांगल्या प्रकारे ते आहेत CGL, त्यानंतर आहे CHSL आणि देन ग्रॅज्युएट लेवल, देन 12th लेवल, हे 10th लेवल आणि एक CGL. 3 प्रकारच्या वॅकन्सी आणि एक स्टेनोग्राफीची. चांगल्या वॅकन्सीज आहेत, प्रिपरेशन चालू ठेवा आणि यासारख्या नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. थँक्यू सो मच. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.